काय खेळताय रे? उरुस आहे उरुस. उरुस खायला पैसे दिले आता मला जरा. काय आहे दुकानात तुमच्या? दे की वडापाव. काय चहा पण द्या की मग. हा वडापाव तो एकदमच मस्त आहे रे. कसा खायचा? बिड्यासारखा. आतले बुकनी झाली. घर खूप गरम आहे ते. अजून काय चायनीज आहे ना म्हटलं? कुठे गेला? मी पण विकायला बसू का तुमच्या दुकानात? हा पैसे मला देणार का? 10 रुपये मागून. पैसे पण लय भारी रे तुमचे. चायनीज काय बनवलंय? तुझं सामानच चोरीला गेलं. मग आता काय बनवणार तू? तू चोरलं का? मग तू कसं बनवणार? त्याचं दुकान कसं करणार? चांगलं काहीतरी द्या जरा खायला. क्रीम रोल. हे बघ क्रीम रोल दिलाय. किती पैसे किती जमा झाले? नूडल कुठून आणले? काय बर्गर? अरे बर्गरचा बर्गर दिलेला आहे. मस्त आहे बर्गर. बर्गर छान आहे. बर्गर छान आहे. सँडविच पण आहे का? बघू. चायनाचा माल कुणाला इस्त्री पाहिजे? उपयोग नाही करत त्याचा. जरा तुम्ही खेळा. दर बाबा तुझं सगळं जेवण खेळा तुम्ही. मी चाललो. मला जायचंय पुढं. चला बाय. ओके ओके बाय करूनही पोरं लगेच मागे पळत आली. काल बघण्याचा राहिलेला किल्ला त्यांना मला दाखवायचा होता. नुकताच बालदिन होऊन गेल्याने मुलांचं हे प्रेम मला अतिविशेष वाटलं. म्हणूनच मी आजचा दिवस त्यांच्या सोबतच घालवण्याचा निर्णय घेतला. पायऱ्या किती आहेत मोजल्या का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. अरे बरोबर एकदम 30 पायऱ्या बरोबर सांगितलंस तू. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. शत्रू आहे. शत्रूला बाहेर ठेवू आपण इकडे. चल हा काटा आपला. हा छापा. छापा आमचा आहे. हे काहीतरी ठरव. कोण बोलणार? कोण त्याला मागू द्या. अरे उभा 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 झाला. 1000 बकऱ्याचा काय उपयोग नाही.
क्रिकेट खूप खेळायचो. तुमच्या एवढा होतं ना, असं रोज खेळायचो. मॅच पिच होतात तुमच्याकडे? आम्ही पण असंच आहे ना, सगळी मुलं जायचो असं ग्राउंडवरती मॅच खेळायचो. आणि त्यावेळी 100 रुपये असायचे जिंकलेल्या टीमला 100. आणि 6-4 जो जास्त रन करेल त्याला पण पैसे मिळाले आहे ना. इकडे पण असं हो, चांदीची चेन. 10,000 बक्षीस डबल शिवाजी महाराजांची मूर्ती, गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल. आपल्या गावाला मिळालं की नाही? काय मिळालं? इथे होते ना एकदा 15,000 मिळालं होतं. आणि फोटो फ्रेम फोटो फ्रेम मिळाली. चषक पण होता. तुमचे फेवरेट प्लेअर कोण? तुझा कोण? रोहित शर्मा. कारण की तो जास्त रन करतो, हे करतो ते करतो म्हणजे काय करतो? 6 मारतो, फिल्डिंग चांगली करतो. रोहित शर्मा म्हणून आवडतो. कॅच चांगलं करतो. कॅच पण चांगलं करतो. हार्दिक पांड्या तुझा? धोनी. माझं पण धोनी फेवरेट. पण तुला का आवडतं धोनी सांग? चांगली बॅटिंग. धोनीचा विषय निघाला आणि हेलिकॉप्टर शॉटचा उल्लेख होणार नाही असं कसं होईल? हे तुमचा कुठला फेवरेट आहे? सचिन तेंडुलकर. दोघांचा? का आवडतं दोघांना? कारण आहे ना, तो आधी शिकला, मग खेळला आणि मग रिटायर झाला. म्हणून मला त्याचा अभिमान वाटतं आणि म्हणून मला तो आवडला. अरे पण त्याच्या मॅच बघितल्यात का तू? मी लहान होतो ना, तेव्हा तू खेळायचा आणि इतका भारी खेळायचा. सगळे आमच्या आजूबाजूच्या घरातले आम्ही त्यावेळेस पण एक TV असायचा आणि आम्ही त्या TV समोर एकत्र बसून सगळे मॅच बघायचो. आणि सचिन आऊट झाला की आम्ही सगळे उठून निघून जायचो. आम्हाला फक्त सचिनला खेळताना बघायचं असायचं. एवढा भारी खेळायचा. त्याचा एक पिक्चर झालाय ना तो सचिनवर पिक्चर. अच्छा, तू पिक्चर बघितला का तो? तरीच तुला माहिती. मी तेच म्हंटल की तुला सचिनचं कसं माहिती? खारी बिस्किट मध्ये आतडी असते आणि मग तो मुलगा म्हणतो ते जितायच्या टायमाला, ती मुलगा म्हणतो 6 आणि मग ती मुलगी म्हणते 4 आणि तो डायरेक्ट 4 आणतो. मग ती जिंकतो वर्ल्ड कप. आता सचिन तर नाही खेळत, मग तुम्हाला दुसरं कोण आवडतं? नाही तसं नाही आवडत तुला? सचिनच. इंटरनॅशनल लेवलला होतील ना होतील, पण त्यांच्या गावातल्या या सचिन, धोनी, रोहित यांच्यासोबत मैदानात दिवसभर खेळण्याची इच्छा होती. दादा ऐका ना, नामदेव नावाचा मुलगा आहे का इथे कुठे शेतात काम करणारा? शुभम आणि नामदेव दोघं भाऊ आहेत. हा ओके, थँक्यू. पण याच सेनेला घेऊन नामदेव कुठल्या शेतात आहे हे शोधायचं होतं. म्हणून मनात नसूनही क्रिकेट बंद करायला लागलं होतं. थांबा टाका शुभम, टाका तो शुभम मी सांगते. पण नामदेवला शेताच्या कामातून लवकर फ्री होणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याचा पखवाज ऐकणं आता तरी शक्य नाही. पण रानात आलोयस तर काही रानमेवा मिळतोय का याची मग पोरांकडे चौकशी केली. कुठं खायचं ना. मग दुसरं सांग ना. आता काय उन्हाळ्यात मग उन्हाळ्यातच मिळतं का फक्त? करवंद अजून काय काय असतं? आंबे अजून जांभळं तोरण आंबोळ्या तोरण काय असतं? तोरण गोड असते. तोरण पोरासारखे असते एवढे. अच्छा, ते हे असते का चिंच सारखं? नाही आवळा असतो ना
आणि शिंदाड पण भेटते. करवंद एवढ्या जागेत खूप भेटते. काही जाळी एवढ्या जागेत फिरलं तर ना पाठीवर निघत करवंद. पण सगळे उन्हाळ्यात आता काहीच काही आळू पण भेटतात अंजिरासारखे. आळू हो. पुढे मला मुकुट कसा बनतो हे बघायला मिळावं म्हणून पोरांनी राक्षे बाबांच्या जनावरांची जबाबदारी पण स्वीकारली. पिसं तोडली, आता ही बसवायची. अच्छा, ही अशी छोटी छोटी तोडून घ्यायची, छोटी तोडून घ्यायची अशी. आणि ही लेस कशासाठी आहे? बोटाने मार खालाय सगळं. काय झालं बोट? बोट तुटले ते लाईटीच्या खांबाला तसं. लाईटच्या खांबाला काय शिंग गुतलं होतं ना, ताराला शिंग गुंतलं होतं का? ते काढाय गेलो. मग तुम्हाला काय लागलं? ती ताराने कट झालं बोट. तारेमुळे झाले? तारेमुळे. बस झालं तयार. झालं. बाबा खूप छान बनवलं. तरी ते फुलं नाही त्याला, पिस लई पाय होती. येड्यो खूप पिस. आता आपण कुठल्या मंदिरात किंवा पांडुरंगाला घालायचा. पांडुरंगाला जाऊया का? जाऊ ना. आता जाता पांडुरंगाला घालू. चालेल, ठीक आहे, चला जाऊया. चला. अथर्व रेडी आहे ना? सगळे रेडी आहेत ना? चला करा, चालू करा. जय भवानी जगदंबे नमन तुझे अंबे करून प्रारंभे. टपावर थाप तुंतुन्यातान, टपावर थाप तुंतुन्यातान, टपावर थाप तुंतुन्यातान. शायर हा महाराष्ट्राचा प्राण, शायर हा छत्रपतींचा प्राण. शूर शिवाजीचे गातो गुणगान, जिराजी जी जी जी. शूर शिवाजीचे गातो गुणगान, जिराजी जी जी. झाला महाराष्ट्र देशी हिंदू धर्मची काशी, शाहीर गातो कीर्तकाची राजी जी जी जी. हिंदवी राज्य स्थापन मोठ्या हिमतीन, शूर शिवाजी महाराज सुटले बघा अग्रतून. गात आले राजगडी किल्ल्या, ऐका अग्र सुटकेचा इतिहास जिराजी जी जी जी. ऐका अग्र सुटकेचा इतिहास जी 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 जी. अफजल खानाचा वध केल्यानंतर व शाहिस्ते खानाची बोटं कापल्यानंतर पुढे औरंगजेबाने आपला राजकारणी डाव खेळ मुसंडी व धुरणी असलेला मिर्झा राजा जयसिंग आला. शिवाजीवर पाठवून दिला त्याने पुरंदर बेडीला. तोफांचा बडीमार केला, जोराचा हल्ला चढविला. किल्ले दिले गेले एकमेकांना, त्यामुळे मिर्झा राजा मान शिवबाला जिराजी. त्यामुळे मिर्झा राजा मान शिवबाला जी 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 जी. शिवाजीची कीर्ती चोहीकडे पसरली, परिसहन नाही झाली. दिल्लीमध्ये औरंगजेबास हा
शिवाजी राजा धन्य नाही असा वीर सामान्य झाला महाराष्ट्र देश हिंदू धर्माची काशी अथर्व करतो गुजरात्याशी जी 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 अथर्व करतो गुजरात्याशी जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. नवऱ्याला नवरी माहित नाही आणि नवरीला नवरा माहित. पसंत झाली का पहिल्यांदाच बघितलं त्यावेळेस पसंत झाली? पसंत झाली. माणसरच नाही माणसं ते आजकालची माणसरच. हो का? कष्ट केलं ना आता मला मी रांगोळ करता येत नाही काय सांगायचं एवढं कष्ट केलं आम्ही. बाबांनी जे सांगितलं होतं तशाच आहेत तुम्ही. पुढच्या वेळेस कधी आलो तर तुम्ही बऱ्या झालेल्या बघीन.